महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पिशोर पोलिसांची देशी दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। पिशोर पोलिसांची दुसरी कारवाई, अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले। रात्री 11:40च्या सुमारास दिगाव शेलगाव रोडवरील पॉवर हाऊसजवळ पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले। या कारवाईत आरोपी अंबादास विठ्ठल मनगटे वय 52 वर्ष, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यातून संजीवनी संत्रा देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 384 बॉटला किंमत 46,080 तसेच डिस्कवर बजाज मोटरसायकल किंमत 60,000 असा एकूण 1,06,080 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक तपासात आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने सदर दारू स्वतःच्या ताब्यात बाळगून मोटरसायकलवरून वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रकाश भा जाधव व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अपराजिता अग्निहोत्री मॅडम ASP कन्नड उपविभाग यांच्या आदेशाने पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कुणाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक फरताडे, कराडे, पोलीस शिपाई गणेश कव्वाल देवरे यांच्या पथकाने केली आहे।